नमस्ते. आज आपण ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथे आपण अजयजी वाळुंज यांच्या आंबा बागेत आलेलो आहोत. आपण ही 22 महिन्यापूर्वी दिली ना. 22 महिन्यापूर्वी आपण किती झाडं लावली? 900. मी अगदी झाडांची क्वालिटी आणि झाडांचा दर्जा रोपे एकदम भारी निवड करून दिली होती. आणि अजयजी मला खरंच सांगा, लोक म्हणतात की झाडं खालून डेव्हलप होण्यासाठी आम्हाला बारीक पनेरी द्या, बारीक पनेरी लावली पाहिजे, याच्याबद्दलचं मत सांगा. बारीक पनीर काही उपयोग नाही, आपण बारीक पनीर लावले तिथं. हां. आता मला सांगा, हे झाड बघा, हे झाड कुणी पण सांगावं, हे झाड तुम्ही किती, आपण उंची घेताना किती घेतली होती? एक 5-6 फूट. 6 फूट. बॅग आपली जवळपास म्हणजे 50 किलो बॅग होती. आणि मी कितीला झाड दिलं तर तुम्हाला? 611 रुपये. 611 रुपयाला आपण जे झाड दिलं तर बघा, लोक सगळी म्हणतात की झाड डेव्हलप होण्यासाठी छोटं रोप पण खालून कटिंग पकडायची. काय प्रॉब्लेम आहे झाडाची सेटिंग? मला कुठल्याही, आता आम्ही तर आंबा तज्ञ नर्सरी आमची आहे, मग आम्ही सांगितल्यामुळं काय फायदा नाही त्याचा. पण शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगाल की फुटवे झाडांची वाढ कशा पद्धतीने झाली? एकदम बरोबर झाली. आणि बारक्या झाडात काहीच नाही. तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव असा आला की ना, इथं 2 वर्षात आपल्याला फळदार आलं मिळतं. तसं लहान घेतलं तर आपल्याला 5 वर्ष 6 वर्ष जातात. हो. त्यासाठी वावर आपलं शेत खाली राहते, काही माल करता येत नाही. आणि बारकल्या झाडापासून लहानपणापासून रोग चालू होतो. हां, म्हणजे त्याला रोगाला खर्च वगैरे तेवढं पैसे आपल्याला जातच. आपण मागच्या वर्षी किती कॅरेट माल घेतला? एक 90 कॅरेट माल नाही घेतला. पहिल्याच वर्षी आपण घेतला. 90 कॅरेट. आणि ह्या वर्षी आता मोहराची काय परिस्थिती बघा, आपण बघू शकता. हे बघा, प्रत्येक झाडाला एवढे मोहर एवढा लागलेला आहे. आपण आता मेन बागेतनं आलेलो आहे. इकडची बाजू सगळी मला वाटतं कमी आहे, नाही दिसती नाही, इथून सगळी बाग दिसते. पण इकडल्या बाजूने तरी झाडं कमी आहेत. पलीकडे जी वाढलेली बाग आहे ही अतिशय सुंदर झालेली बाग आहे. इकडं आपण छोट्या झाडांचा प्रयोग केला तुम्ही म्हणल्याप्रमाणे, पण तो तुम्हीच सांगा की काय परिस्थिती, म्हणजे हा प्रयोग कितपत योग्य वाटतो शेतकऱ्यांना, याच्याविषयीचा सल्ला द्या की ही बाग आणि झाडं काही उपयोग नाही. त्याला पाणी, औषधं, खतं लय वेळ घालायला लागतं. मोठ्या झाडाला काही अडचण नाही. मोठी झाडाला लगेच आहे ना, माल येतो. हां, म्हणजे सांभाळण्याच्या दृष्टीने, याच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या दृष्टिकोनाने खतं, पाणी सगळं. मला आठवतंय तुमचा डेअरी व्यवसाय संकलन चांगला असल्यामुळं आणि खूप व्याप असल्यामुळं तुम्ही निर्णय घेतला होता की आपल्याला सांभाळायला वेळ नाही, मोठी झाडं लावायची. पण त्यातून तुम्हाला अनुभव खूप चांगला आला. आता हा जो प्लॉट आहे, तुम्ही ह्या प्लॉटमध्ये आपण दिसतोय, ह्या प्लॉटमध्ये आता हा किती शिल्लक आहे प्लॉट? अर्धा एकर शिल्लक. अर्धा एकर. आता आपण याच्यामध्ये मोठीच घेणार का छोटी? बारीक नाही. हां, सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण अशा पद्धतीने घेतलं तर आपला वेळही वाचतो. ज्या पद्धतीने आपण पहिले मिरची, वांगी, टोमॅटोचं बी लावून पीक करत होतो आणि आता सर्रास नर्सरीमधून, सीडलिंगच्या नर्सरीमधून ट्रेमधली जशी रोपं लावतो तशीच आपण आंबा रोपं देखील चांगल्या दर्जाची रोपंही कळतात, रोपांच्यातले निरोगीपणाही कळतो. मला वाटतं मोठी घेतल्यामुळे आपल्याला रोगाचा विषयच आला नाही. आणि आपण हा मागचा रोग चालू झाला ना, लहानपणापासूनच रोग चालू झाला. बरोबर, म्हणजे निरोगी रोपं घ्यायची असतील तर आपल्याला रोपं थोडीशी मोठी निवडायला पाहिजे. चालेल, ओके, धन्यवाद.